नागपूर शहर गुन्हे शाखेने 3 वर्षांपासून खून आणि मोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला अखेर अटक करण्यात त्यांना यश मिळाले। सविस्तर माहितीनुसार नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 6 ने 13 फेब्रुवारी रोजी मोठी कामगिरी बजावली आहे। भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आले। ही घटना 25 सप्टेंबर 2023 रोजी गोबरवाही रेल्वे फाटकाजवळ घडली होती। फिर्यादी शाहिद अहमद खान पठाण हे आपले मित्र शेख नईम यांच्यासोबत चारचाकी वाहनाने जात असताना आरोपी विशाल रामचंद्र मानेकर आणि त्याच्या साथीदारांनी त्यांना अडवले। गैरकायदेशीर जमाव करून आरोपींनी शेख नईम यांच्यावर बंदुकीतून गोळीबार केला, तसेच चाकूने वार करत त्यांची निर्घृण हत्या केली। या प्रकरणी भारतीय दंडविधानाच्या कलम 302 सह इतर गंभीर कलमांखाली तसेच शस्त्र कायदा व मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेनंतर आरोपी 3 वर्षांपासून फरार होते। दरम्यान गुन्हे शाखा युनिट क्रमांक 6 चे अधिकारी आणि अंमलदारांनी तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला। पोलीस निरीक्षक भरत कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संयुक्त कारवाई करत आरोपीला अटक केली। आरोपीकडून सखोल चौकशी केली असता त्याने खून प्रकरणात सहभागाची कबुली दिली। तसेच नागपूर शहरातील जरीपटका आणि गिट्टी खदान पोलीस ठाणे हद्दीत 2 घरफोडीचे गुन्हे केल्याचेही उघड केले। आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्याला गोबरवाही पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। अटक आरोपी विशाल रामचंद्र मानेकर यांनी फायरिंग करून खून केला होता। त्यानंतर तो घटना घडल्यापासून फरार होता। त्याच्यावर मोका सुद्धा लावण्यात आलेला होता। सदर गुन्ह्यामध्ये एकूण 9 आरोपी होते। 9 आरोपीपैकी 8 आरोपी अटक आहेत, परंतु हा विशाल रामचंद्र मानेकर हा गुन्हा घडल्यापासून फरार होता। युनिट 6ला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर माझ्या युनिट 6च्या टीमने PSI रोठे, API गायकवाड आणि इतर अंमलदार यांनी गोपनीयच्या आधारे त्या ताब्यात घेऊन पुढील तपासाकरता गोबरवाही पोलीस स्टेशन जिल्हा भंडारा येथे ताब्यात दिलेले आहे।